संग तयार आहे का? संग तयार आहे का? हा हा. सह्यागिरीच्या उंच शिरावर फडकतो भगवा डौलान, स्वराज्याचे बांधले तोरण माझ्या बाल शिवबान, या दुनियेमध्ये होऊन गेला राजा ऐसा महान, मातृभूमीच्या रक्षणासाठी शूरवीरांचे बलिदान, सिंधू बंदीचा मोडला कायदा झाला नौसेनेचा भगवान, प्रतापगडाच्या पायथ्याशी फाडला त्याने अफजल खान, कल्याण प्रांताच्या सुभेदाराची सुन होती मोठी रूपवान, परितीच्या पुढे नमवून मान परनारीचा केला सन्मान, परस्त्री ही माते समान ऐसा मानित राजा चारित्र्यवान, बलात्कार्याचे तोड हात पाय ऐसे काढले फरमान, राजा उठाणाचा वरदास्त शिरावर घेऊन थाप मार डिंबाड्या ताल धरून, सुंदरान मांडल गावन काशी लिंगारा, पांढरीच्या देवाला नगरा शिरावर खानाला, देवा चरण वंदन गारा विजय ग्रंथाला, तिसऱ्या तेजा देवला गावी सबगा पानाला, पुत्र गाण्याची हनुमान जन्म करता सावधान, पहिल्या तेजा वडीला दशरथ राजा अयोध्येच्या बघा नंतर त्याने आणि कशी अशी लग्न केली व त्यात कौशल्या सुमित्र काही आधी कौशल्या पद्धरा निकरा काही आवडती राणी व कोटी त्याने मोठ्या बघाने राज्य केले सर्व सुखेवा होती पुत्र संतान नव्हती त्यामुळे चिंता दूर दिशे बघा शब्दाला प्यारी ग्राप संपला ऐका पुढल्या बाजूला, ग्रंथाला तिसऱ्या अध्यायाला 20 पानाला 10व्या अध्यायाला श्रावण त्या सुरुवात दसऱ्यात राजाचा पुत्र स्थानिक स्टेजने हनुमान जन्मकथा अध्यायाचे प्रथम संपले 8 सुट्टी शब्द आणि 27 अक्षर आहेत. दशरथ राजा अयोध्येच्या गादीवर बसल्यानंतर त्याने अनेक स्त्रियांशी लग्न केली, त्यात कौशल्या सुलभ्राप सुमित्रा व कैकेयी या मुख्य होत्या. त्यात कौशल्या आपण राणी तर कैकेयी आवडती राणी होती, त्याने मोठ्या न्यायाने राज्य केले, त्याला सर्व सुखी अनुकूल होती, पण पुत्र संतान नव्हते, त्यामुळे तो खिन्न व चिंतातूर दिसे 5.5 ओळी 39 शब्द आहेत. पुढल्या पॅरी ग्रंथाला दिवशी दशरथ राजा स्वप्न पडले, त्याने ते आपले गुरु वशिष्ठ ऋषी यांना सांगितले.
मारून नंतर होम करून त्याची शांती करू दोष नाही जा नाही जा होईल एके दिवशी दशरथ राजास वाईट स्वप्न पडले त्याने ते आपले गुरु वशिष्ठ ऋषी यांना सांगितले वशिष्ठ राजाच म्हणाले अवतरण चिन्ह स्वप्न वाईट आहे स्वप्न पण त्याचा शेवट चांगला आहे स्वप्नात तुझ्या हातून 2 पुरुष एक स्त्री यांची हत्या झाली आहे त्यासाठी शिकारी जाऊन 3 शापने मारून आण नंतर होम करून त्यांची शांती करू म्हणजे दोष नाहीसा होईल अवतरण चिन्ह पूर्ण तारखे शब्द आहे 6.5 वरी 55 शब्द आहे कुठल्या प्यारी ग्रंथाला वशिष्ठ ऋषींच्या आदरे वयाप्रमाणे राजा मृगयासाठी आवडण्यात आला घर फिरायला पण शपथ जाई दिसले भगन हाई सुदयास झाला एक सरोवर जवळील गेलं पान समान वृक्षावर बसला आता शपथ भाऊ पिण्यास येईल व आपण शिकार सत्याला तो धनुष्य सध्या बघा करून खेळणी करू लागला प्यारी ग्रापस वशिष्ठ ऋषींच्या आज्ञेप्रमाणे राजा मृगयासाठी आरण्यात आला पुष्कळ फिरला पण शापक काही दिसले नाही सूर्यास्त झाला सोडला तेव्हा तो एका सरोवरात पान संपलो उभ्या करा 21 पानाला वृक्षावर बसला आता शापक पाणी पिण्यास येईल आपला शिकार सापडेल म्हणून तो धनुष्य सज्ज करून पेहणी करू लागला पेरगा सुटला कुठल्या प्यारी ग्रंथाला दैव बघा गतीने यात बघा आता मार्गाने श्रावण या नावात मातृ भक्त ब्राह्मण करता होता त्या सरोवराशी विषांसाठी थांबला आई वडील त्याला बघा म्हणाले मला तहान लागली बघा आणि आणून माझं जाऊन हातात कमांडर घेऊन आणि अन्य निघाला सर्व जवळच होते पाण्यात उतरला कमांडर पाण्यात ताना बुडबुडाचा आवाज या भागावर दसरं ताज्यावर कानी बळगा पडला राजाने शपथ पाणी पिता आहे असे बघाया समजून त्या शब्दाच्या नेमाने भाव
संपला. दैवगतीने त्याच मार्गाने श्रावण नावाचा मातृपुत्र भक्त ब्राह्मण पुत्र स्वल्पविराम अंध नात्या पित्यास गाडीत बसवून ती कावड खांद्यावर घेऊन तीर्थयात्री करता चालला होता. श्रावण त्या सरोवरापाशी विश्रांतीसाठी थांबला तेव्हा आईने सोडून त्याला म्हणाले, स्वल्पविराम अवतरण चिन्हात अन्नाला तहान लागले हे पाण्यात अवतरण चिन्ह पूर्ण श्रावण हातात कमांडर घेऊन पाणी आणण्यास निघाला. सरोवर जवळच होते, तो पाण्यात उतरला. कमांडर पाण्यात बुडताना बुडबुडाचा आवाज झाला. तो दशरथाच्या कानी पडला. त्यामुळे दशरथ राजाने शापातून पाणी पिता हे स्वल्पविराम अशी समजून त्या शब्दाच्या नियमाने निर्वाण बाण सोडला. तो अचूक श्रावणाच्या हृदयात शिरला. त्यावर श्रावण धाडकन हाय करीत खाली पडला. हे शोकाचे शब्द कानी पडतात. दशरथ राजा घाबरला आणि झाडावरून खाली उतरून श्रावणाला आला. ते जे पूर्ण ब्रह्मपुत्रात पाहताच राजास फार वाईट वाटले. तो त्या ब्रह्म हत्येवर शोक करू लागला. तेव्हा श्रावण म्हणाला, स्वल्पविराम अवतरण चिन्हात राजा स्वल्पविराम यात तुझा दोष नाही, तू शोक करू नकोस. माझ्या आईबाप तहानीने तळमळत आहेत, त्यांना पाणी म्हणतात. नंतर शब्दाला पान संपले. डाव्या हाताला पुढल्या पानाला सुरू कशी 22 पानाला ही हकीकत सांगाव पाणी प्यायला शिवाय त्याच काही सांगू नको, नाही तर ते पाणी न पितात. प्राण देतील जात करव आशे बघा म्हणून श्रावण प्राण सोडला. बरोबर दशरथाचं फार दुःख झाल्यावर नेत्रातून अश्रुधारा सुरू बघा झाल्यावर अशा स्थितीत राजाच श्रावणाच्या वृद्धवंद मात्या पित्यास पाणी पाहिजे भागवत तेव्हा. ही हकीकत सांग, पाणी प्यायल्याशिवाय त्यास काही सांगू नकोस, नाहीतर ते पाणी न पिता सत्ता प्राण देतील जात थोडाकडे अवतरण चिन्ह पूर्ण असे म्हणून श्रावणाने प्राण सोडला. त्याबरोबर दशरथास फार दुःख झाले. नेत्रातून अश्रुधारा सुरू झाल्या. पण अशा स्थितीत राजा श्रावणाच्या वृद्ध वंद मात्या पित्यास पाणी पाणी भाग होते. 25,182 टार्गेट सोला आहे. पुढल्या पेरी ग्रंथाला नंतर दशरथ राजा कमांडर पाणी घेऊन अवडी जवळ आला. राजाने हळूच कमांडर श्रावणाच्या पित्याचे कोणच लावला तेव्हा त्या वृद्ध पित्याने म्हणून हाक मारली. पण राजा काही बोले ना. तेव्हा ती दोघेही म्हणाली, श्रावणा तू बोलत का नाहीच. रात्री पाणी मागितले म्हणून तू न राघवा. बोललं नाही तर आमचे बघा प्राणावा. या पुढे होतील तू आमची शेवावा. चाकरी करून दमला बघा आहे. आम्ही जाणतो एक शब्द जरीवा नाही तर आम्ही पाणी पिणार नाही. नंतर दशरथाच्या कमांडर पाणी घेऊन कवडीवर आला. राजाने हळूच कमांडर श्रावणा पिते तोंडास लावला स्वल्पविराम. तेव्हा तेवढं पितेने अवतरण चिन्हात बाळा श्रावण अवतरण चिन्ह पूर्ण म्हणून हाक मारली. पण राजा काहीच बोलला. तेव्हा ती दोघेही म्हणाली, स्वल्पविराम सिंगल अवतरण चिन्हात बाळा श्रावण स्वल्पविराम तो ओळख का नाहीस प्रश्न चिन्ह. एवढं रात्री पाणी मागितले म्हणून तुला राग आला काय? प्रश्न चिन्ह पाडायचा बोल. तू बोलला नाहीस तर आमचे प्राण व्यापूळ होतील. तो आमची शेवट्या चाकरी करून दमला अशी आम्ही जाणतो. एक शब्द जरी बोलला नाही तर आम्ही पाणी पिणार नाही. अवतरण चिन्ह पूर्ण गद्यमध्ये झाले. पुढल्या गद्यात त्यांचे निर्धाराचे भाषण ऐकतात. दशरथाने माझ्या हातून चुकीने सांगता. झाला शेद्या उदान सांगितले तेव्हा ते उदानच्या शोकास पारावर उरला बघा नाही वरला बघा घाताचे दुःख त्यांनी सहन केले बघा. पुत्र नाशाचे दुःख त्यांना सहन अकुशांची गडबड बघा लागली श्रावणाचे गुन्हा.
वृद्धांचे निर्देवाचे भाषण ऐकतात असताना माझ्या हातून चुकीने श्रावणाचा वध झाला सोलपुराण असे त्या वृद्धाने सांगितले. तेव्हा त्या वृद्धांच्या शोकास पारावर उरला नाही. वज्रा घाताचे दुःख त्यांनी सहन केले असे सोलपुराण, पण पुत्र नाशाचे दुःख त्यांना सहन होईना. आक्रोश आणि ती गडबडा लोळू लागली. श्रावणाचे गुण तोंडाने गाऊ लागली. शेवटी त्यांना दशरथ राजाचा पान सापडला. उभी 11 दिवस म्हणा संताप आला त्या विभागाभरात त्यांनी दशरथ राजाचा शाप दिला की आम्ही पुत्र पुत्र करुणा या नको प्रमाणे तोही व पुत्र पुत्र करुणा करुणा या नरसीला ही शापवाणी शापवाणी उच्चारून श्रावणा म्हणून बघा वृद्धांनी प्राण बघा सोडला. राजाला त्यावेळी फारच दुःख बघा झालेवा. तर त्या तिघांचे दहन करून राजा उद्या झाला आणि त्याने घडलेली हकीकत बघा गुरुजीच सांगितली. संतापाच्या भरात त्यांनी दशरथ राजा शाप दिला की अर्धविराम अवतरण चिन्ह आम्ही जसे पुत्र पुत्र करून मरतो अर्धविराम त्याप्रमाणे तुझे अवतरण चिन्ह पुत्र पुत्र अवतरण चिन्ह पूर्ण करून मरशील पुन्हा अवतरण चिन्ह पूर्ण ही शाप आणि उच्चारून श्रावणा म्हणून त्या वृद्धाने प्राण सोडला. राजाला त्यावेळी फार दुःख झाले. नंतर त्या तिघांचे दहन करून राजा अयोध्येस आला आणि त्यांनी घडलेली हकीकत आपल्या गुरुजी सांगितली. 22,177 शब्द वर्ग शकला. राजा सध्या हत्येमुळे दुःख झाले तरी दिलेल्या शापामुळे थोडासा आनंद होत होता. त्याच्या मनात पुत्र प्राप्तीच्या आशा निर्माण झाली. हा आनंद सामान्य नव्हे. अनेक दिवसाच्या मनात त्या आशा पाण्या पूर्ण होणार होते. वसिष्ठ राजा गुरुने तट पृथ्वी होती. शांती केली राजाने खूप अन्नदान करून वस्त्रभूषणांनी ब्राह्मणाचा गौरव. बघा राजाचे मन शांत झाले. राजाच्या हत्येमुळे दुःख झाले असेल तरी दिलेल्या शापामुळे थोडासा आनंदही होत होता. कारण त्याच्या मनात पुत्र प्राप्तीची आशा निर्माण झाली. हा आनंद सामान्य नव्हता. अनेक दिवसाचे मनोरथ त्या शापाने पूर्ण होणार होते. वशिष्ठ राजगुरूने तटपृथ्वीवरती मोठी शांती केली. राजाने खूप अन्नदान करून वस्त्रभूषणाने ब्राह्मणास गौरवले. तेव्हा राजाचे मन शांत झाले. 6.5 50 तारखा संपला. यानंतर देशात मोठा दुष्काळ पडला. पृथ्वीवर या पावसाचा एक थेंब पडला नाही. आहाकार उडाला सर्व प्रजा व्याकुळ झाली त्याचे कारण.
पृथ्वीवर पावसाचा एक थेंब पडला नाही. जिकडे तिकडे मोठा हाहाकार उडाला, सर्व प्रजा व्यापूळ झाली. त्याचे कारण असे होते की स्वल्पविराम वर्षभर नामक दैत्य राजाने वेग वर्षाव करतात, त्यामुळे धान्य विकते. धान्य विकून ब्राह्मण यज्ञ यागादी कर्मे करतात आणि त्यामध्ये देवांना बळ प्राप्त होते. त्यासाठी त्यांनी मेघास बंदीत टाकले. त्यामुळे 12 वर्ष दुष्काळ पडला. आता देवांचे बळ कमी पडेल म्हणून त्याने पान संपलं. उजव्या हाताला 23 पानाला, कुठल्या पानाला सुरुवात कशी असायला? 24 पानाला. देवाशी युद्ध केलं दैत्य गुरु शुक्राचार्य, त्याच साह्य करीत होते. देवांचा पराभव लागला. नारदाने इंद्रास सांगितले की पृथ्वीवर नावाचा पराक्रमी राजा आहे. इंद्राने आपला माताने नावाचा आरती दशरथास अनावयास पाठवला. आणि माताने रथ घेऊन दशरथ राजाकडे आला. त्याने सर्व हकीकत सांगितली. राजा रथात बसला व झुतास निघाला. त्यावेळी दशरथाची आवड ती राणीला. दैत्य होती व ती दशरथ बरोबर बरोबर निघाली. मातरीने बरोबर सारखा हाकून रणक्षेत्र उभारला. देवांशी युद्ध केले. दैत्य गुरु शुक्राचार्य हे त्या सहाय्य करत होते, त्यामुळे देवांचा पराभव होऊ लागला. तेव्हा नारदाने इंद्रास सांगितले की शिवपुराण पृथ्वीवर दशरथ नावाचा पराक्रमी राजा आहे, तो दैत्यांचा पराभव करेल. तेव्हा इंद्राने आपल्या मातेने नावाचा सारथी दशरथास अनावयास पाठवला. माताने रथ घेऊन दशरथ राजाकडे आला. त्याने सर्व हकीकत सांगितली. राजा रथात बसला व युद्धास निघाला. त्यावेळी दशरथाची आवडती राणी कैकेयी तिथे होती शिवपुराण, तिने दशरथा बरोबर निघाली. माताने रथ वाऱ्यासारखा हाकून रणक्षेत्रात उभा केला. या ठिकाणी पॅरेग्राफ संपलाय. 18 वेळे कुठल्या पॅरेग्राफाला? दशरथ राजा जगा अडून पराक्रमाने वर्षभरा पर्यंत पावू लागला. देवी बघा पाहून शुक्रा बघाचार्याचा राग बघा लावा त्यांनी एक दिव्य बाण सोडून दशरथाच्या रथाचा असं बघा मोडला आता बघा रथवा. निकामी होऊन दशरथ राजावर मोठ्यावा संकट कोसळणार हे बी बघा पाहून. काही आपल्या हाताचा दंड सगळ्या ठिकाणी ठिकाणी घालून कसावरून धरला तोच दशरथाने. मामा हा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि युगपुरुष हा छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक. आणि हे औचित्य साधून या मौजे वडगाव गावामध्ये हा धनगर ओळीचा एक चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. होय पण पब्लिक सगळं आता जाऊन झोपलं. जाऊन झोपतो विचार. पण असं हा अहिल्यादेवींचं थोर महत्व, त्यांचं काय कार्य आहे, हिमालय ते कन्याकुमारी पर्यंत फक्त माळवा प्रांतापुरतं मर्यादित नसून हा अखंड भारत देशामध्ये त्यांचं काम आहे, कार्य आहे, दूरदृष्टी आहे. वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे या अनुषंगानं अहिल्यादेवीने अनेक झाडं झुडपं लावली, अनेक बंधारे बांधले, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, अनेक अन्नछत्र उभा केली. कारण कुणीही मुंगी मात्र्या सकट उपाशी राहू नये.
म्हणून या मातेचं गुणगान आपण या धनगर ओळीच्या माध्यमातून गायचा. म्हणून काय म्हणले? काय म्हणले? अहिल्या मातेचा जय जयकार, राजा मातेचा जय जयकार. अहिल्या जय मल्हार, जय अहिल्या जय मल्हार, राजा मातेचा जय जयकार, अहिल्या देवीचा जय जयकार. अन्याय हाडला अत्याचार, परकीय शक्तीने केलं बेजार. खंडेरावांच्या मृत्यूच्या पाठोपाठ मल्हाररावांचा मृत्यू झाला आणि ह्या अशा शक्तीहीन झालेल्या महिलेची मदत करायच्या ऐवजी त्यांच्याच खात्यातला चंद्रचूड तात्या होय. त्यानं काय केलं? राघोबा दादाला पत्र धाडले. म्हटलं ही संधी नामी संधी आहे, खूप मोडलाय, मोडक्या कुपा टाकून पाय द्यायचा. कारण ह्या आईला देवीला ती आबला समजत होती, होय. पण आईला देवी आबला नव्हती, सबला होती. 5,000 महिलांची फौज तयार केली. आणि स्वतः ढाल तलवार भाला हातात घेऊन रणांगणी गेली. उभा राहिली. म्हणून काय म्हणले? अन्याय अत्याचार, परकीय शक्तीने केलं बेजार. हाती घेऊन ढाल तलवार, त्यांना केलं हात पार. देवीचा जय जयकार, राजा मातेचा जय जयकार. बळीराजाला न्याय मिळाला, शेतीचा शेत सारा नापही केला. नुसतं आश्वासन दिलं नाही, होय. तर शेतीच्या शेत साऱ्यामध्ये कपात केली. कर्ज माफीचा केला करार, आणि या देवीचा जय जयकार. देवीचा जय जयकार, राजा मातेचा जय जयकार. वाशी घाट अवघड घाण, शाहीर युवराज करतो गवन. या 2 युग वर्षांना करतो मुजरा आज त्रिवार, आणि या देवीचा जय जयकार. या रानू मागं मी उभा राहायच्या जागीवर. रवीर गाठीला निघाला व्यासीला, अशी खंडचा महाराजा स्वतःशी नगाला. देवाचरणा म्हणून गापावा देवाच्या पडून, बरान राखर देवाच्या गादीला. अशी माझ्या गावाचा तो बुडक्याच्या पुळीचा, गुरु माझ्या संघाचा.